नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे अमोली बाळाला घेऊन आता घरी आलेली असते महाजनांच्या इथे. तेव्हा मात्र आता बाळाला घेऊन ती घरी तर आलेली असते, पण तिची एक अट असते. तर आता ती अट काय असते ही तिने आजीला सांगितलेली असते. तेव्हा अमोली म्हणते, आजी तुला माहिती आहे ना माझी अट काय आहे ते? म्हणजे आली तर आली, पण इथे अट घेऊन आलेली आहे. हे जेव्हा पौर्णिमाला कळतं, पौर्णिमा म्हणते, काय अट आहे तुझी? तेव्हा आजी म्हणते, मी आहे ना इथे, मला माहिती आहे, तू काही बोलू नकोस मध्ये. त्यानंतरला आजी म्हणत असते की अमोली, तू घातलेली अट माझ्या लक्षात आहे. तेव्हा इकडे आजी म्हणतात की भूमी बाळा, हे बघ अमोलीची हीच अट आहे की ती बाळाला घेऊन इथे आली आहे, पण तू बाळाला हात लावायचं नाही, तिला उचलून घ्यायचं नाही. तेव्हा इकडे आता भूमीला फार वाईट वाटतं. म्हणजे भूमीलाच इथे आता तिने अट घातलेली असते की बाळाजवळ जायचं नाही. तर इथे मूर्ख अमोली, इथे आता कुणीतरी आपल्या बाळाला इतका जीव लावत आहे, तरीसुद्धा तिला इतका राग येतो, इतकी जेलेसी होते तिला, की ती भूमीला बाळापासून दूर ठेवण्यासाठी आता आजीलासुद्धा ती अट घालून त्या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर इथे आजी म्हणतात की भूमी, तुझी इच्छा होती ना अक्षय तृतीयाच्या दिवशी इथे आता क्षितिजाने आपल्या घरी यायला हवं होतं. बघ आता अमोली बाळाला घेऊन आली आहे, पण तिची अट आता आपण पूर्ण केली पाहिजे. बाळाच्या जवळ तू फक्त जायचं नाही. तेव्हा इकडे आता भूमीला आजीने समजावून सांगितलेलं असतं. भूमीला वाईट वाटतं, पण तेव्हा इथे आकाश येतो. आकाश म्हणतो, भूमी हे बघ आज अक्षय तृतीया आहे आणि त्या निमित्ताने का होईना आपल्याकडे क्षितिजा आली की नाही, हो की नाही, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे ना. तू तिला हात लावू शकत नाही, तिला उचलून घेऊ शकत नाही, पण तू तिला लांबून बघू तर शकतेस, तिला आशीर्वाद देऊ शकतेस, हो की नाही. त्याच्यामुळे वाईट वाटून घेऊ नको, जाऊ दे, त्या अमोलीची जी अट आहे ती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता एक चुगलखोर म्हणजे पौर्णिमा, जी खूपच जास्त नालायक आहे, आणि अमोली तिचीच बहीण, ती पण खूपच जास्त नालायक आहे. दोघी एकमेकांच्या शेजारी उभ्या राहिलेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी इथे आता प्रथेप्रमाणे पूजा करत असतात. तेव्हा आजी खूप जास्त खुश असतात. अक्षय तृतीया हा दिवस सगळ्यांच्या आवडीचा, खूपच जास्त शुभ दिवस असं मानलं जातं, आणि त्याच्यामुळेच प्रेक्षकांनो इथे आता छान पद्धतीने आकाश आणि भूमी दोघेजणं ही पूजा करत असतात. तेव्हा रागिणीला मात्र खूपच जास्त राग येत असतो, कारण रागिणीला माहिती आहे क्षितिजा ही आकाश आणि भूमीची मुलगी आहे, ती अमोलीची मुलगी नाही आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी क्षितिजा इथे येणं हे तिला फारसं काही आवडलेलं नसतं. पण तरीसुद्धा इथे भूमीला माहिती नाही आहे की क्षितिजा ही तिची मुलगी आहे, म्हणून तेवढं तरी आता निभावून नेलेलं असतं. त्याच पद्धतीने इथे आता पूजा होत असते. सगळेजण आता उभे राहिलेले असतात आणि त्या पूजेमध्ये सहभागी झालेले असतात. पूजा व्यवस्थित सुरू असते. पूजा चालू असताना इथे आता पौर्णिमा हळूच अमोलीला म्हणत असते की अमोली, अगं तू बाळाला घेऊन इथे का आलीस? नको यायला हवं होतंस ना, ॲटलिस्ट मला फोन तरी करायचा होता, मी तुला म्हणाले असते की बाळाला घेऊन येऊ नकोस म्हणून. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, अगं आजीने फोन केला होता ना, आजीने फोन केल्यानंतर मी नाही कसं म्हणणार होते, आणि तसंही आजीने मला पूजेसाठी बोलवले बाळाला घेऊन, बाळाला आशीर्वाद मिळावा म्हणून. पारितोषची सुद्धा हीच इच्छा होती, म्हणून तर मी बाळाला घेऊन इथपर्यंत आले ना. हे बघ मी हे जे काही करते ना फक्त माझ्या बाळासाठी करते, अजून काही नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही ठीक आहे, बाळासाठी करतेस ना, काही हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता बघ तू बाळाला इथे घेऊन आली आहेस ना, आता ह्या भूमीला बाळापासून लांबच ठेवायचं. आता कसं या भूमीला जळवते ना मी, ते बघच तू. तर इकडे अमोलीला कळायला हवं की पौर्णिमाच्या मनामध्ये भूमीबद्दल इतका राग आहे की ती तिला जळवण्याच्या गोष्टी करते. याचाच अर्थ भूमी वाईट नाही आहे, तर इथे पौर्णिमाच्या मनामध्ये इतकी जेलेसी आहे की ती अशी इकडून तिकडून ती बाहेर काढत आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पूजा व्यवस्थित पार पडल्यानंतर सगळेजण निवांत बसलेले असतात. तेव्हा पौर्णिमा येते आणि अमोलीकडून बाळाला घेत असते, बाळाला खेळवत असते. तेव्हा इथे भूमी आता बघत असते. इथे पौर्णिमा आता बाळाला घेते, अमोली पौर्णिमाकडे सुद्धा बाळाला देते. त्याचबरोबर इथे आता भूमीला मनामध्ये खूपच जास्त वाईट वाटत असतं, खूपच जास्त. ती एका बाजूने आपली क्षितिजाला लांबूनच बघत असते. तिला असं वाटत असतं की मी एवढं काय केलं आहे की अमोली माझ्याकडे बाळाला देत नाही. रागिणी आत्या येते, रागिणी आत्यासुद्धा बाळाला घेते, आणि तेव्हा इथे भूमी आता एवढं टक लावून बाळाकडे बघते. तिच्या मनाला किती वेदना होत असतील जेव्हा इकडे आता अमोली सगळ्यांकडे बाळाला देते, फक्त भूमीकडे देत नाही.
तेव्हा आकाश भूमीकडे मागे वळून बघतो. भूमीचा चेहरा फारच उतारलेला असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, चल आपण आपल्या रूममध्ये जाऊया बरं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश कशाला? अरे हे बघ ना, इथे क्षितिजा आहे. निदान मी बाळाला हात लावू शकत नाही, पण मी बाळाला लांबून बघू तरी शकते ना रे. थांब, मला बघू दे ना तिला डोळे भरून. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे बघ, आपण इथे थांबलो असतो, पण आपण जर इथे थांबलो तर आपल्याला त्रासच होईल ना. तुला त्रास होईल. त्याच्यामुळे आपण एक काम करूया. तशी आता पूजा वगैरे सगळं काही पार पडले, आपण आपल्या रूममध्ये जाऊन बसूया, चल. तेव्हा इकडे आकाश तिला समजवतो की तुला इथे वाईट वाटण्यापेक्षा आणि तू स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण इथून गेलेलंच बरं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमीलासुद्धा ते पटतं. कारण का, अमोली तिथे आलेली असते भूमीच्या घरी. तिच्या बाळाला घेऊन जरी ती आली असली तरीसुद्धा भूमीला हर्ट करण्याचा, तिला दुःखी करण्याचा तिला अजिबात अधिकार नाही आहे. आणि तरीसुद्धा इथे अमोली आता भूमीच्याच घरी बाळाला घेऊन आली आहे आणि बाळाला हात लावू नको अशी आड घातली आहे. त्यामुळे इथे भूमीलाच काय, तिच्या जागी जरी कुणीही असेल तरीसुद्धा कुणालाही वाईट वाटणारच ना. जर कुणी म्हणालं की माझ्या बाळाला हात लावू नका तर कुणालाही वाईट वाटणार. तसंच भूमीला वाईट वाटतं. आणि मग इथे आकाश आता भूमीला वरती घेऊन जात असतो आपल्या रूममध्ये. तेव्हा इथे भूमीसुद्धा त्याच्याबरोबर जायला तयार होते. खरं तर भूमीने जायलाच हवं होतं, कारण इथे आता भूमी जात असताना बाळ लगेच रडायला लागतं. तेव्हा इथे रागिनी त्याला गप्प करत असते. बाळ काही गप्प बसत नाही. तेव्हा रागिनी आता बाळ अमोलीकडे देते. अमोलीकडे दिल्यानंतर इथे आता बाळ तरी पण रडतच असतं. अमोली त्याला इकडे आता घाणेरडं तोंड करून गप्प करण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा बाळ काही गप्प राहत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी आहे ना, भूमीला आता कळतं की मी माझ्या रूममध्ये जात असताना बरोबर इथे क्षितिजा रडायला कशी लागली. तेव्हा ती म्हणते, आकाश, बाळालासुद्धा माझी ओढ आहे का रे? बाळाला पण माझी ओढ लागली आहे. बघ ना, मी इथून जात असतानाच बरोबर बाळ कसं काय रडायला लागलं रे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, बाळालासुद्धा माझी ओढ आहे, हो ना आकाश? आकाशला पण आश्चर्य वाटतं की असं खरंच होऊ शकतं का. म्हणजे भूमी बाळाच्या आजूबाजूला आहे तर बाळ शांत, आणि भूमी जशी जायला तयार झाली तसं इथे बाळ आता रडायला लागलं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश बघ ना रे, मला तर वाटतंय की आपण जात होतो ना, बाळाला कळलं आणि बाळ लगेचच रडायला लागलं. तेव्हा बाळ रडत असताना आजी म्हणतात की मी काय म्हणते अबोली, अगं इकडे आता बाळ इतकं रडतंय तर आपण भूमीकडे देऊया का. तेव्हा अमोली म्हणते, कशाला, आता भूमीकडे नको, मी आहे ना बाळाची आई, मी गप्प करेन ना बाळाला. तेव्हा इकडे आता अमोली बाळाला शांत करत असते, पण बाळ काही गप्प बसतंय. बाळालासुद्धा इथे आता भूमीची अंगाई ऐकायची असते, हो की नाही प्रेक्षकांनो. मग भूमीला पण वाटत असतं की कदाचित हे माझं बाळ आहे ना, त्याला मी हवी आहे. म्हणूनच ती आता खूप सुंदर अशी गोड आवाजामध्ये एक छान अशी अंगाई म्हणते. प्रेक्षकांनो, खूपच सुंदर अंगाई इथे भूमीने गायलेली आहे. आणि इतक्या मधुर आवाजामध्ये इतकी शांत आणि सुंदर अशी अंगाई भूमीने गायल्यानंतर मग काय, बाळ काय रडायचं थांबणार नसतं का. बाळ लगेचच रडायचं थांबतं. आणि बाळ रडायचं थांबल्यानंतर अमोलीला काय, अमोलीचं ठरलेलंच आहे की एकदा का इथे भूमीने बाळाला गप्प केलं, त्याला उचलून घेतलं की अमोलीला राग आलाच. तसंच आतासुद्धा होत असतं. इथे आता बाळाला स्पर्श करायचा नाही असं अमोलीने सांगितलेलं असतं ना. मग भूमी कुठे स्पर्श करते, पण भूमी आपल्या मायेने, आपल्या मधुर आवाजाने अशी काही अंगाई म्हणते की बाळ आता अमोलीच्या हातामध्ये असतानासुद्धा रडत असतं. आणि ते आता गप्प झालेलं असतं, शांत झोपी गेलेलं असतं. आणि तेव्हा इथे आता भूमीने अशी शांत आणि मधुर सुंदर अशी अंगाई गायल्यानंतर बाळा निजरे, बाळा निजरे असं म्हटल्यानंतर बाळ खरोखर आता निजलेलं असतं, ते झोपलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सगळेजण उभे असतात, सगळेजण ऐकत असतात की कशा पद्धतीने इथे आता अमोलीने अड घालूनसुद्धा बाळा रडताना भूमी बघू शकत नाही. म्हणून भूमीने इथे आता छान अशी लांबूनच अंगाई म्हटलेली असते. आणि ती अंगाई बाळाने ऐकल्यानंतर बाळ शांत झोपी गेलेलं असतं. हे सगळेजण बघतात, सगळेजण आश्चर्याने उभे राहतात आणि आता बघत असतात एकमेकांच्या तोंडाकडे. तेव्हा इकडे एका आईमध्ये किती शक्ती आहे. आपलं बाळ जर रडत असेल तर त्याला गप्प करण्याची जी काही शक्ती आहे एका आईमध्ये, ती दुसरं कुणामध्येही नाही आहे. त्याच्यामुळेच तर इथे अमोली, पौर्णिमा जी की सगळ्यांचे कान भरत असते, ती रागिनी
इथे सगळ्यांचा जीव घेत असते, ती लोक काय बाळाला गप्प करणार आहेत का? आणि ही अमोली इतके निगेटिव्ह पर्सन, हिच्यासारखी पर्सन तर आपण अजूनपर्यंत बघितलीच नाही. इतकी विचित्र वागणारी ही अमोली, आता भूमीने छान अशी अंगाई गाऊन बाळाला झोपवलेलं असतं तिच्या हातामध्ये. तेव्हा अमोली आता त्यालासुद्धा रागवते आणि म्हणते की आजी, मी जाते आता माझ्या घरी. आणि ती जायला निघालेली असते आणि जाता जातासुद्धा ती इथे आता भूमीकडे रागाने बघून जात असते. तिला एक रागाने लूक देते आणि मग ती जात असते. भूमी बिचारी शांत, भूमी काहीसुद्धा बोलत नाही. भूमी म्हणते, आकाश बघितलंस ना, अरे क्षितिजाला सुद्धा माझी किती ओढ आहे. तिला आता माझ्यापासून जरी अमोली दूर ठेवते तरीसुद्धा इथे आल्यानंतर मी क्षितिजाला हातसुद्धा लावला नाही. पण म्हणून ती किती रडली बघितलंस ना. आणि शेवटीला मी तिच्यासाठी अंगाई गायलीच. मी खरं सांगते, क्षितिजामध्ये आणि माझ्यामध्ये नक्कीच असं काहीतरी नातं आहे. म्हणून तिला माझी इतकी ओढ आहे आणि मला तिची. बरोबर ना आकाश? अमोली कितीही आम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, पण आमच्या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी ऋणानुबंध आहे, नक्कीच काहीतरी घट्ट नातं आहे. आणि मी खरं सांगते तुला आकाश, म्हणजे एक ना एक दिवस याचं सत्य नक्की समोर येईल, ते सुद्धा सगळ्यांच्याच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी आता सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन आलेली असते. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने घरामध्ये छान असा प्रसाद बनवलेला असतो आणि तो प्रसाद घेऊन इथे भूमी आता सगळ्यांना देत असते. तेवढ्यातच तिथे प्रेक्षकांनो आता आलेले असतात, ते म्हणजे गायकवाड सर. गायकवाड सर आल्यानंतर ते म्हणतात की मिस्टर आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, अरे गायकवाड सर, या या या. त्यांना बघून इथे आता यशपालच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं. तो लगेच रागिणीकडे बघायला लागतो. तेव्हा रागिणी त्याला खुणावते आणि म्हणते, नाही काही नाही, तुझ्याकडे आलेले नाही आहेत ते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, गायकवाड सर, तुम्हाला इथे बघून खरंच मला खूप आनंद होतो आहे आणि या कपड्यांमध्ये तुम्ही खूप छान दिसताय. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात की मिस्टर आकाश, तुम्हीसुद्धा खूपच जास्त रुबाबदार दिसताय. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, या गायकवाड सर, तुम्ही आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे गायकवाड सर देवाचा आशीर्वाद घेतात. त्यानंतरला त्यांना बसायलासुद्धा इथे सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, भूमी त्यांना प्रसाद. तेव्हा भूमी म्हणते हो. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की मनू, आणि मनूला ती आता इथे पाणी, सरबत वगैरे गायकवाड सरांसाठी आणायला सांगते. तेव्हा इथे लगेचच मनू त्यांच्यासाठी सगळं काही घेऊन येते. त्याचबरोबर इथे भूमी म्हणते, गायकवाड सर, तोपर्यंत तुम्ही हे प्रसाद घ्या. तेव्हा गायकवाड सर लगेच प्रसाद घेतात. त्यानंतर इथे मनूसुद्धा त्यांच्या चहापाण्याची खूप छान अशी व्यवस्था करते. तेव्हा आकाश म्हणत असतो की गायकवाड सर, तुम्ही इथे आलात, आम्हाला खरंच खूप छान वाटलं. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात, खरं सांगू का मिस्टर आकाश, तुम्ही दोघांनी मला इथे बोलावलं म्हणूनच मी पूजेसाठी आलो आणि मी पहिल्यांदाच असं कुणाच्या तरी घरी पूजेला आलेलो आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आम्हाला तुम्हाला इथे बघून खूपच जास्त छान वाटलं. त्याचबरोबर रागिनी म्हणत असते की गायकवाड सर, बरं झालं तुम्ही इथे आलात. मलासुद्धा तुमच्याशी काही गोष्टींवरती महत्त्वाचं बोलायचंच होतं. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, नाही म्हणजे तुम्ही यशपालच्या बाबतीत जे काही केलं ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. म्हणजे मला सत्य काय आहे ते कळलं आणि ते स्वतः मला त्या बाईच्या तोंडूनच कळलं. हां, म्हणजे असं मी कुणाचं तरी ऐकून बोलत नाही आहे. स्वतः ती बाई तिथे सगळं काही बोलत होती, ते माझ्या कानावरती पडलं की तुम्ही यशपालला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी कशा पद्धतीने त्या बाईची मदत घेतलीत आणि इथे यशपालला या ट्रॅपमध्ये अडकवलं. पण हे चुकीचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात, हे बघा रागिनी मॅडम, कसं आहे ना, इथे मी आता मिस्टर आकाश आणि मिसेस भूमी यांचा मी मित्र म्हणून आलो आहे. पण तरीसुद्धा तुम्ही मला विचारत असाल ना, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असे ट्रॅप आहेत ना, आम्हाला रचावे लागतात. तेव्हा रागिनी म्हणते, हे असे. गायकवाड सर म्हणतात, हो अर्थात, गुन्हेगारांना पकडण्यासाठी असे ट्रॅप आम्हाला दरवेळेला रचावेच लागतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं सुद्धा आम्हाला वाटत नाही, हो की नाही. आणि याच्यामध्ये आहे ना, भूमी मॅडमचा काहीच संबंध नाही आहे. कारण रागिनी काय म्हणते, गायकवाड सर, तुम्ही हे सगळं भूमीच्या सांगण्यावरून केलं हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, नाही नाही, अजिबात नाही, या सगळ्यामध्ये भूमी मॅडम यांचा काहीही हात नाही आहे. तुमच्या घरामध्ये एक नवीन माणूस आम्हाला दिसला आणि तो तुमच्या गावचा आहे असं कळलं आणि म्हणूनच काय खरं काय खोटं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आम्हाला असे ट्रॅप हे आखावे लागतात, असे ट्रॅप आम्हाला रचावे लागतात, असं आता गायकवाड सर रागिनीला म्हणतात.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते, पण तुम्ही यशपालवरती संशय घेताय, म्हणजे तुम्ही माझ्यावरती संशय घेताय, असं नाही वाटत का तुम्हाला? तेव्हा गायकवाड सर म्हणतात की रागिनी मॅडम, मी काय म्हणतो, ज्याला कर नाही त्याला डर कशाला हवा आहे? तुम्ही काय एवढं घाबरताय आणि या गोष्टीचा तुम्ही लोड घेताय? तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, रागिनी अगं असं काय करतेस? आज पूजेचा दिवस आहे ना, आनंदाचा दिवस आहे आणि ते आपल्या इथे पूजेसाठी आलेत, त्याच्यामुळे आता हे विषय काढायलाच हवेत का? तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणत असतात की आजी अगदी बरोबर बोललात तुम्ही, आज पूजेचा दिवस आहे, छान दिवस आहे आणि मी इथे आज यांचा मित्र म्हणून सुद्धा आलो आहे. पण कसं आहे ना, मी एक पोलीस ऑफिसरसुद्धा आहे, तेव्हा हे अशा प्रश्नांना उत्तरं मला द्यावीच लागतात, अगदी कुठेही गेलो तरीसुद्धा. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, बरं ठीक आहे, आताही मी इथे मिस्टर आकाश आणि मिसेस भूमी यांच्याजवळ 2 गोष्टींवरती बोलायलासुद्धा आलो आहे, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, चला मी आता येतो. असं म्हणून गायकवाड सर बाहेर येतात, आकाश आणि भूमीसुद्धा बाहेर येतात. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम, तुम्ही मला त्या कुरिअरवाल्याचा फोन दिला होतात, त्याच्यामधून आहे ना 2 नंबर त्याला खूपच वेळा त्याच्यावरून फोन आला आहे आणि ते 2 नंबर आम्ही ट्रेससुद्धा केलेत आणि ते लोकेशनसुद्धा आम्हाला सापडले. माझी टीम तिथे पोहोचली आहे, माझी टीम तर तिथे पोहोचलेच, त्या लोकांना पकडण्यासाठी मी पण त्यांना जॉईन होणारच होतो, पण त्याच्या आधी मला अजून एक टिप लागली. तुम्ही म्हणाला होतात ना की तुमचं बाळ ज्या वेळेला गायब झालं असेल तेव्हा त्याचं धुपटं हे आता आपल्याला ओळखता येईल. मग ज्या वेळेला पारितोष यांनी बाळाला तिथून मंदिरामधून ते घेऊन गेले होते, तेव्हा त्याचं धुपटं एका बाईला धुवायला दिलं होतं, तर ते धुपटं ती बाई आपल्या घरी घेऊन गेले आणि ते तिने तिच्या जवळच ठेवलं आहे. तेव्हा त्या बाईचा पत्तासुद्धा आम्हाला सापडला आहे आणि आम्ही त्या ॲड्रेसवरती जाणार आहोत. तेव्हा लवकरच आपल्याला ते धुपटंसुद्धा मिळेल आणि नर्स आणि तिचा नवरा या दोघं कुठे आहेत त्याचं लोकेशनसुद्धा आपल्याला सापडलं आहे. ते दोघेजणंसुद्धा आपल्याला लवकरच सापडतील, आपण त्यांना पकडू. त्याच्यामुळे आता लवकरच आपल्या हाती काही ना काहीतरी नक्की लागणार आहे, असं आता गायकवाड सर म्हणत असतात. तेव्हा भूमी म्हणते, थँक्यू सो मच गायकवाड सर, नक्कीच अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आनंदाची बातमीसुद्धा कळलेली आहे आणि लवकरच असे पुरावेसुद्धा आपल्या हाती लागतील. तेव्हा ती नर्स लवकरात लवकर सापडू दे आणि माझ्या बाळाचं दुपटंसुद्धा. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, हो नक्कीच. तेव्हा इकडे आता आकाशला शेक हँड करून गायकवाड सर लगेचच तिथून निघून जातात. त्याचबरोबर इथे रागिनीने त्यांचं बोलणं चोरून ऐकलेलं असतं. रागिनी म्हणते, अरे देवा, म्हणजे त्या नर्सचं लोकेशन या लोकांना मिळालं वाटतं, आता तिला पकडतील आणि एकदा का तिला पकडलं की माझं भांडं फुटलंच म्हणून समजा, असं आता रागिनी म्हणते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथे रागिनीला हे सुद्धा कळलेलं असतं की जे धुपटं आहे, जे धुपटं आता धुवायला नेलं होतं, हे त्या बाईच्या घरी आहे, ते सुद्धा रागिनीला कळतं. तेव्हा ती म्हणते की आधी मला त्या बाईच्या घरी जायला हवं आणि ते दुपटं आता तिच्याकडून घ्यायला हवं, नाहीतर ते जर तिला सापडलं तर भूमीला कळेल की हे तिच्या बाळाचं दुपटं आहे ते, आणि मग मग सगळ्यांना सत्य काय आहे ते कळेल की पारितोषकडे जे बाळ आहे ते इथे भूमीचं आहे म्हणून. आणि काही झालं ना तरीसुद्धा भूमीला तिचं बाळ मला मिळवू द्यायचं नाही आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे भूमी आणि आकाश दोघेजण आता रूममध्ये येतात. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आकाश बघितलंस ना, आता लवकरच गायकवाड सरांना ती नर्स आणि तिचा नवरा हे दोघेसुद्धा सापडतील आणि आपल्या बाळाचं दुपटं ज्याच्याकडे कोणाकडे आहे ना ते सुद्धा आपल्याला सापडेल. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की आकाश, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हे बघ, या गोष्टीचा मी आता पाठपुरावा घेणारच, अगदी खोलात जाण्याचा प्रयत्न करणार. आणि मी हे तुला आता सांगते कारण तू नंतर म्हणतोस ना की मला काही सांगितलं नाही म्हणून आणि तुला राग येतो, म्हणून मी तुला आता सांगते, मी कुणाचं काही ऐकणार नाही हां, मी या गोष्टीचा पाठपुरावा घेणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आकाश म्हणतो, हो हो ठीक आहे, तुला जे काही करायचं योग्य ते तू कर ना, मी तुला काही अडवतोय का? पण मी काय म्हणतोय आकाश, चल मी पण तुझ्याबरोबर येतो. भूमी म्हणते, नाही नको आकाश, तुला पण आपल्या ऑफिसमध्ये पूजा करायची आहे, राजाराम काका वाट बघत असतील, तू तिकडे जा बरं. गायकवाड सर आणि त्यांची टीम आहे ना, मी जाईन त्यांच्याबरोबर. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी काय म्हणतो, आता गायकवाड सर आणि त्यांची टीम आहे तर तुला जायलाच हवं का? हे बघ तू नको जाऊस तिकडे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश इथे प्रश्न आपल्या बाळाचा आहे, आपल्या मुलीचा प्रश्न आहे. जर आपल्या बाळाचा प्रश्न नसताना तर मी कदाचित गेलेही नसते आकाश, पण हे बघ मला तिथं जावं लागणार आहे कारण प्रश्न आपल्या बाळाचा आहे, असं भूमी म्हणते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया रागिनी आता त्या बाईच्या घरी जाऊन ते धुपटं बोचक्यातून काढते आणि ते घेऊन जात असताना सापमध्ये येतो आणि तो साप आता रागिनीला चावणार. तेवढ्यातच रागिनी धुपटं रस्त्यावरती टाकते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा आता भूमीसुद्धा त्याच रस्त्याने जात असते. भूमीला एका बाईचा धक्का लागतो आणि ती बाई आता भूमीच्या हातातली पिशवी खाली पडते. ती तिला देत असताना ते धुपटं आता भूमीच्या बॅगमध्ये भरते आणि ते भूमीच्या हातामध्ये देते.